काही म्हशींच्या दुधासाठी आपण त्यांना हिरव्या व सुक्या चाऱ्याबरोबर नेहमी कुठली तरी पेंड किंवा पशुखाद्य देत असतो। मग मित्रांनो, हे पशुखाद्य देण्यामुळे आपले दोन प्रमुख नुकसान होतात। तर एकतर होतं काय की या पशुखाद्याचे एकतर भाव बरेच वाढलेले असतात आणि त्यामुळे आपलं खर्चाचं बजेट त्याच्यामुळे बसत नाही। आणि दुसरं महत्त्वाचं नुकसान असं होतं की हे पेंड किंवा पशुखाद्य बनवताना याच्यामधून सगळं तेल काढलेलं असतं आणि नुसत्या चोथ्याचं ते पशुखाद्य बनवून तुम्हाला बॅगमध्ये दिलेलं असतं। मग त्यामुळे जनावरांना पाहिजे तेवढं प्रोटीन मिळत नाही, पाहिजे तेवढी फॅट मिळत नाही, त्याच्यामुळे तुमची फॅट लागत नाही, SNF लागत नाही आणि केलेला खर्च व्यर्थ जात असतो। मग याला पर्याय म्हणून बरेचसे पशुपालक त्यांच्या परीने कुठल्या धान्याचे भरडे त्या ठिकाणी तयार करून देतात। काही पशुपालकांचा स्वतःचा सुद्धा खुराकाचा काही फॉर्म्युला असतो, पण मित्रांनो तरी सुद्धा ते देण्याची योग्य पद्धत, मिक्स करायचा व्यवस्थित फॉर्म्युला माहिती नसल्यामुळे जनावराला त्याच्यामुळे ॲसिडिटी होते, दूध तर वाढत नाही, किंबहुना दूध कमी त्याच्यामुळे होत असतं। मग मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून एक असा जबरदस्त पॉवरफुल खुराकाचा फॉर्म्युला घेऊन आलो आहे। मित्रांनो या खुराकाच्या फॉर्म्युला तीनच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आणि मित्रांनो याची किंमत तुम्हाला मात्र 15 ते 20 रुपये किलो इतकी कमी पडणार आहे। मित्रांनो हा फॉर्म्युला जर तुम्ही बनवला आणि जर वापरायला लागले तर तुम्हाला कुठलंच पशुखाद्य, कुठलीच पेंड द्यायची जनावरांना गरज पडणार नाही। कारण की मित्रांनो याच्यामध्ये जनावरांना जेवढे पाहिजे तेवढे घटक अगदी ठासून भरलेले असतात। आणि मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तो खुराक कशा पद्धतीने द्यायचा आहे आणि त्याच्यात कोणती गोष्ट मिक्स करून द्यायची आहे की ज्याच्यामुळे या खुराकाचा फायदा अगदी 10 पटीने वाढून जाणार आहे। तर मित्रांनो त्याकरताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन। गाई म्हशींचं दूध कायमस्वरूपी वाढण्यासाठी व पशुखाद्याचा खर्च झिरो करण्यासाठीचा पॉवरफुल घरगुती खुराकाचा फॉर्म्युला मी या ठिकाणी सांगतो। मग मित्रांनो याला लागणारी पहिली गोष्ट म्हणजेच मका। मग मित्रांनो 100 किलोचा खुराक बनवण्यासाठी आपल्याला मका 50 किलो, सोयाबीन 25 किलो आणि गहू 25 किलो, तर असं साधारण तिन्ही गोष्टींचं प्रमाण आपल्याला घ्यायचं असतं। मग मित्रांनो जर खर्चाच्या हिशोबाने बघायला गेलं तर 25 किलो सोयाबीनला जर 30 रुपये भाव आपण जर पकडला तर 750, मका 50 किलोला 15 रुपयाचा भाव पकडला तर 750, गव्हाला 25 किलोसाठी 30 रुपयाचा भाव पकडला तर 750, तर असं टोटल 2250 रुपये या तिन्ही वस्तू आपल्याला आणण्यासाठी लागतील। आणि 500 रुपये आपण इतर जर खर्च पकडला त्यांना आणण्यासाठी, दळण्यासाठी, तर तो 2750 म्हणजेच एका किलोला 27.5 रुपये प्रति किलो इतका भाव आपल्याला पडणार। आता मित्रांनो तुम्ही कदाचित म्हणाल की सोयाबीन 30 रुपये किलो मिळते का, मका 15 रुपये किलो आहे का? मित्रांनो बऱ्याच पशुपालकांच्या घरी एकतर मका तरी केलेली असते, नाहीतर गहू तरी केलेला असतो, किंवा सोयाबीन स्वतःचं घरचं असू शकतं। मग मित्रांनो आपण हे घरगुती रेट त्या ठिकाणी पकडलेले। आता मित्रांनो जर विकतच आणायचं म्हटलं तर मग या गोष्टी आपल्याला कदाचित परवडणार नाही। पण मग मित्रांनो घरगुती किंवा मित्राकडनं दुसऱ्या पशुपालकांकडून तुम्ही जर उपलब्ध करून घेतलं तर कदाचित तुम्हाला ह्या रेटमध्ये पडू शकतो। कदाचित तो तुम्हाला 15 रुपये किंवा 10 रुपये किलो इतका सुद्धा पडू शकतो। मग मित्रांनो याचा सर्वप्रथम आपल्याला भरडा करून घ्यायचा असतो। हा व्यवस्थित मिक्स करून एखाद्या प्लॅस्टिकच्या बागेत किंवा एखाद्या गोणीमध्ये त्या ठिकाणी ठेवायचा असतो। मग मित्रांनो ही जनावरांना देण्याचं एक विशिष्ट प्रमाण आहे आणि त्याची एक विशिष्ट पद्धत सुद्धा आहे। मग मित्रांनो तुम्हाला जर दुभतं जनावर असेल तर प्रत्येक 3 लिटर दुधासाठी तुम्हाला हा 1 किलो खुराक त्या ठिकाणी द्यायचा असतो। मग मित्रांनो 10 लिटर दूध जर देत असेल तर जवळपास तुम्ही 3-3.25 किलो हा खुराक त्या ठिकाणी द्यायचा असतो। मग मित्रांनो याची देण्याची एक विशिष्ट पद्धत अशी आहे, 12 तास याला भिजवल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये 20 ग्रॅम खाण्याचा सोडा आणि 20 ग्रॅम मीठ या ठिकाणी टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून जनावराच्या पुढ्यात नेऊन ठेवायचं आहे। तर अशा